आला कटा आला भाऊ परी जेवण आलो अयो श्यामराव तुला बोगड येता काय? बरं झालं बा आला तू अरे कटा आलता दुपारी दुकान उघडायचा टाइम. चल येऊ का? हा ये मग जा. श्यामराव चावी लागत नाही काय? लागते उघडलं ना तिला काय वाटलं उघड ना काय मला. चल येऊ का? हा ये. श्यामराव दुकान बघडलं. हा उघडलं ना चल येऊ का? हा ये. चाव्या मी जित. चल येऊ का? काय झालंय काय? कुठं काय? चल येऊ का? हा ये ये. श्यामराव काय करतो? ए झाले यार तू काय 90 भिंडी मारून आला काय तू बरीच आज. चल येऊ का? तू ये ना मग चिंता काय जेरी तू. ए अरे चल येऊ का? नाही तुला मी नेऊन घालतो तू काय सुधीर दिसा ना मला. चल 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 चल. श्यामराव चल येऊ का? आईला गेली भाऊ पिढा कोणत्या गल्लीत वळाला काय माहित भाऊ पण जाऊ दे. श्यामराव चल येऊ का? अरे तू आता तिकडे होता इकडे कस काय आला. आता इथं आलतो श्यामराव. चल येऊ का? श्यामराव अरे काय चल येऊ का? अरे तुला मी सोडून आलो तू परत कशाला आला आणि तीन तेच विचारतोय. त्याला चालतो श्यामराव. चल येऊ का? तू काय म्हणजे मिक्स वगैरे प्याला का 90 काही दुसरा अजून काही 2-4 प्रकार एकत्र प्याला काय आज. नाही नाही श्यामराव. चल येऊ का? तू जाय बर. मला येड लावशील तू आता. श्यामराव चल येऊ का? हा ये. चल येऊ का? सुगंधा काय झालं भाऊजी? बसली आहे. हा बसले. चल येऊ का? हा का हो, काय झालं असायला? काय नाही काय करत होती? अहो ते फुलकीने ना कालपासून ते सुकलं पण नाही आणि निघालं पण नाही. आता याच्यात काय असायचं? चल येऊ का? तुम्हाला ताप बीप नाहीये? नाही मेंदू मध्ये गेला काय ताप बीप? नुसते हसू राहिले तुम्ही. नाही. आई, दारू पिऊन आले काय? चल येऊ का? हा जा. रिकामा डोक्याला ताण. सुगंधा हा कांडी तोडते का काय? नाही हो त्याला झाडान ते लागलेलं आहे केस अडकलेले असतात झाडांमध्ये ते काढते काय काम काय मला ते सांगा. तेच काय? तेच. चल येऊ का? काय तेच काम हो निघा हो काय वाईटा घ्या. सुगंधा चल येऊ का? तुम्ही निघा हो इथून रिकामा डोक्याला ताण नुसते दाताड काढू लागले येड्यासारखे. सुगंधा ते नाही का ते चल येऊ का? निघा इथून निघा पहिले इथून तुम्ही निघा पहिले इथून जा. जाओ पागल सारखे नुसते दाताड काढू लागले. सुगंधा ए सुगंधा आता तुम्ही जाता का इथून चल येत. जा पटकन इथून रिकामा डोक्याला ताण. डेपुटी जेवले का? रे तुला जेवायचं काय? चला येऊ का? का तुला जेवायचं काय? डेपुटी हा तुम्ही जेवले का? आम्ही जेवलो.
जेवायचंय का हसू तो काय नसता डेपुटी हा नळ पाणीच नाही. नळाला पाणी नाही सकाळी सुटलं होतं ना पाणी झालं इकडे तोंड चला येऊ का? अरे प्यायला दिसत नाही वास येत नाही काय आलं झालं नाही डेपुटी हा तुम्ही पुरणपोळी नळ पाणी चला येऊ का? अरे येऊ का पुरण पाणी न काय झालं डोक्यावर पडला काय झालं काय झालंय तुला खायचंय का काही डेपुटी हा तुम्ही जेवले ना? हा जेवले. चला येऊ का? अरे काय झालं तुला जेवायचंय का नाही काय तू हो खाळबे खाळ मारला काय बायकोन तो डोक्यामध्ये येड्या येऊन कम झाला असा कोणतं? मग असं कम हसू तो कमून दांडा दांडा उघड डेपुटी हा जेवले का? अरे मी जेवलो ज्याला 25 वेळा सांगितलं तुला जेवलो म्हणून काय पुरण पोळी अरे पुरणपोळी नाही भाकरन ते खाल्ली पुरणपोळ्याला कोणतं सण आहे आज पुऱ्या पुऱ्या त्याला चला येऊ चला येऊ का? जा 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 बरं उठ बरं उठ ना. श्याम्या श्याम आहे तिकडे दुकानात असन हा दुकानात असन त्याची बायको काय झालं? तिची बायकोला काय झालं? जेवली. चला येऊ का? जा 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 आज काय गावाला विचारतो काय जेवलं तू काय येडा झाला का काय झालं डेपुटी हा अरे कोणची प्याला या शेजा वास आहे काय काय झालं वॉटर बिटर काय तिच्यात नाही नाही वाटर काय आहे? वाटर ओ रसा वाटर चला येऊ का? हा, जा 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 उठ 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 ना डेपुटी हा. ते मग तुम्ही जेवले का? अरे जेवलंय झाल्या 25 वेळा एकच प्रश्न विचारू तू डोक्यावर पालटा काय दादा आण ग उठ ना चला येडा येऊ. समजतो काय मला तू सदा भाऊ पाटील काय मला येडे करायला तुला अहो डेपुटी हा साधा हा त्यांनी काय तुम्ही जेवले का? जा, उठ, 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 उठ बरं उठ. जा, उठ उठ ना काय जेवलोय मी जा ना काय ते ग्रामपंचायत तुम्ही जेवले का? ग्रामपंचायतमध्ये अख्ख्या गावात जेवलो मी जा तू जा 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 आता स्पष्ट ना जेवायचं चला येऊ का? आता पळ. काय रे भाऊ काय आता काय राहिलं तुमचा जुराळ नाही का? कोण ठीक आहे हा तुम्हाला जेव रानात गेलाय. जेव पोटभर अवघडच झालं हो चला येऊ का? हा जा जा जा, तू जा बरं जाऊ? जा बरं जा बरं मला भ्या वाटायला लागलं तू आता जा ना जा जा बरं जा जा. अरे जा ना. चला चला ओके तुमचं घर आलं आता बरं का? आता येऊ नका आणि काय नका घेऊ तकलीफ देऊ नका आता मला तुम्ही डोक्यावर पाडलेले दिसत कुठेतरी कोण? अरे इथं घर आलंय तू आता चला येऊ का? डेपुटी येऊ का? हा तू नको येऊ आता तू इथं थांब मला येऊ का म्हणावं लागेल येऊ का येऊ का जालू भाऊ येऊ का चला जालू भाऊ येऊ का आओ बाबू डेपुटी चला येऊ का? हो कुठे गेलतो तुम्ही? पारे जेवली? हा मी खाल्लंय. तुम्हाला जेवायचं नाही का? चल येऊ का? कुठे येता? आपलंच घर आहे, घरात चला. ये हा ते डेपुटी इकडं कस काय? पारे डेपुटीचं काय? चल येऊ का? अहो काय झालं तुम्हाला? एवढं जण आलात काय? भीती व्हय. कसली पाय पियालाय आज रोज तर चांगली पिऊन येत आहे. कोणता वास? चल पारे येऊ का? कुठं चालला तुम्ही? हो. डेपुटी जेवले का? नाही. चल येऊ का? डेपुटी यारांड नाही जेवले. चल येऊ का? डेपुटी अरे तू काय येडा झाला का काय तू काय माझ्या मागे लागलाय भंजाळलेल्या वाहनाचे हाय का काय मग हसतोय जेवले का? अरे सांगितलं ना तुला जेवलो का काय मग डेपुटी चला येऊ का? अरे तू बी येडा झाला काय काय तुम्ही दोघं काय इकडून आले अहो, सकाळपासून तेच डायलॉग चाललाय त्याचा मला येऊ का मग?
अरे दादा तोच मला तू काय येडे झाले असं काय तो मला करतोय सकाळपासून आणि असं मला सांगतोय माझे तो पैसे मला. आला येऊ का आणि डेपुटी जेवले का डेपुटी श्याम्या कुलूप तुम्ही जेवले का? काय झालं याला तो काय काय चारलं पारलं हो. पाजलं काय डेपुटी मग मा काय संबंध आहे? मी दुकानात आहे. मी दुकान दुपारी जेवून आलो आणि माझ्या पैसे आला नाही. हे असंच हसतोय आणि म्हणतोय येऊ का आणि तेच थांबवतोय. येडं झालं काय डोकर पडले काय काहीच कळ नाही काय भानकडे यायची त्याला काय झालं नेमकं तुला काय डेपुटी पेलाय का तू नळ पाणी हं. श्याम्या कुलूप तुम्ही जेवले का? काय नळाला पाणी आणतात तो कुलूप ढाकतलं काय डोक्यात त्याच्या काय म्हणतो तू मला काय कान डोकं तो काय भानगड काय झालंय चला येऊ का? नाही ओके सगळं. नाही नाही डोके बिकेले मार नाही कुठं लागलेलं दिसत नाही काय केस चल भाऊ काय झालंय तुम्हाला केस अरे जेवले तो का? पता आले काय रूपात आल्या तुम्ही माझ्या नवऱ्याला काय केलं बरं? हा आम्ही काय केले काय केलं म्हणजे गपचूप माझ्या नवऱ्याला तुम्ही दारात सोडून गेलाय मी बघितलं डोळ्याने डिपुटी असं करतात का हो? हा? अहो रुपाताई सांगे भाऊ माझ्या तिथं आला तो आणि मला दिसत होतं डेपुटी जेवले का आणि डेपुटी पुरणपोळी खाल्ली का आणि डेपुटी येऊ का तुला काय म्हणतो तुला बी तकलीफ दिली ना नाही 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 तुम्ही काहीतरी त्यांना केलं असन तुम्ही त्यांना गाडीवरून तर पाडलं नाही ना बापरे त्यांच्या डोक्यात तर काय घातलं नाही ना अहो मी सकाळपासून त्यांचं डोकं तर आदळलं नाही ना तुम्ही नाही नाही अहो मी कशाला आदळ रुपाताई अवघड झालं आता आईला हे हे तुम्ही एकच झालं थोडं दुसरं म्हणते ते व्यायाम झालं गोडा झालं रुपाताईला काही कळत नाही अहो त्याला आम्ही कशाला काय केलंय उलट तुम्हीच काय फुकणी बिकणी घातली काय डोक्यात त्याच्या मी कशाला घालू मग कसं येडं झालं असं एवढं आल्यापासून नुसतं रुपये जेवली काय चल येऊ का? मग येऊ का? घरात अहो जायचं तसंच काय? करतय मला आम्हाला बी जेवले का? अरे याला भूत लागलं का काय काही कोणा बरोबर होतंय सकाळी ह्यो सकाळी मला त्या राग्या बरोबर दिसला होता आता. वरचा हा अरे काय त्या रागाच्या नादी लागले राव आता रागेच एक मिनिट रागेला विचारू काय श्याम्या कुलूप चल येऊ का? बापरे. काय मजा घेताय माझ्या नवऱ्याची आधीच काय झालंय अहो मलाच थांबा ना माहिती. रुपाताई फोन लावलाय फोन लावला थांब. रघु डेपुटी ए रघु भाऊ कुठे आहे हो डेपुटी डेपुटी घरी जेवले झालं तू संग होता का जेवली. कुठे नेलता नगरला आणि मग या येड्या काम करते पलट बिल्ड काय डोक्यावरती अरे नाही रे दादा सगळ्या गावाला वायता का आणलाय जेवला का आणि मी येऊ का हाय का तेव्हा हसू दे मोठमोठ्यानी डेपुटी चला येऊ का? ऐकलं का तो? त्याला काय पाजलंय का काय तो दारू बिरू पाजली अशी कोणती दारू आहे? वास येत नाही मग राग्या खरं बोल बर का हा बघ नाही तू सगळा लावा जावा घेऊ पोलीस तुझ्याकडे येईन मी तो संग होता तू सकाळी बघ श्याम्या काय जेवले पुढे बिंडा खाल्लाय अयो. किती अरे तुला काय आखलीचा पत्त्या आहे का नाही कशाला बिंडा चारला त्याला तो अरे तुला हाय सव दादा त्याला सव नाही ती येड्या रागलंय गावाला ही बांधलंय म्हणून त्यांनी सगळे अहो रुपाताई नाही बिंडा खाल्लाय बाबा, करा घ्या बाबा, बरोबर बाबा, बाबा, मग काय आता व्हायचं ह्यो नाही ते. पिंडा म्हणजे काय सांग भाऊ बिंडा म्हणजे काय आता नाही ऐकलेलं बरं तुम्ही ते बिंडा म्हणजे एक व्यसनाचाच प्रकार असतो. कशाचा भांडा? डेपुटी तुम्ही जेवले ना? तो काळं चॉकलेट खाल्लं का काळं चॉकलेट राग्या बरोबर चला येऊ का? हा जा आता त्याला घेऊन जा आजचे दिवस त्याला जाऊन नका देऊ कुठं उद्या सकाळी तिची नशा उतरण ते बिंडा आहे ना दिवसभर बिंगत राहील करे झाल्या बरोबर आहे ना? हा? दिवसभर त्रास होईल त्याला हा. त्याला झोपू द्या सकाळी नील होऊन हा. जाईल चला फ्रेश. तुम्हाला जरा चहा ओ चहा बी नको खरे गोड तर काहीच खाऊ घालायचं नाही अशा का व्यक्तीला. बरं? गोड खाल्ले काय होतं? गोड खाल्लं का अजून वाढत नाही नाही टाकायचा गोड नका चालू याला काय करा याला घरी नेऊन घाला काहीतरी तिखट घाला चांगलं म्हणजे याचा लवकर बिंडा उतरण अहो कोरा चहा पाजते थोडासा. नको नका काहीच पाजू नको आता. याला लवकर न्या नाही तर अख्खा गुंडा होईन हो गावामध्ये हो, चला. जा भाऊ जा जा हा श्याम्या हा कुलूप डेपुटी जेवले का? आबा, मी जेवलोय तुझ्या डोक्यात कुलूप घाली ना उठून उठून येऊ का? उठ टाकी. काय हसतोय माणूस. अरे येड करीन ना येड्या एखाद बारला गाव आहे अवघड आहे डेपुटी बरं झालं कळलं आपल्याला काय झालं ते. अरे रुपाताई नाही ना त्याला अहो मला आवरण नाही माणूस हे श्यामे झाले श्याम नेऊन घाल उठ जा त्याला नेऊन घाल लय येडं करते ते नाही डेपुटी. नाही, काय नाही करत त्याला घरी नेऊन घाल जा डेपुटी हा नळ पाणी हम्म. तुटला तुम्ही जेवले का? अरे जा ना, त्याला घेऊन जा रे जा जा चल येऊ का? हा, जा 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 बापरे अरे बापरे बापरे येड केला सहा माणसाने ओ झालं भाऊजी इकडे या ना. काय काय आवाज दिला? कुठं चालले तुम्ही? कुठं चाललं म्हणजे आपल्या रोजच्या जागेवर पारव. ऐका ना माझं एक काम करा ना काय एक मला डिटर्जंट पावडरचं पॅकेट घेऊन या ना कपडे धुवायचे ताव. हे काय असते ते डिचल काय
डिटर्जंट पावडर ही कपडे धुवायची पावडर असते. अरे मग निर्मा म्हण ना, साधन सोपं. मुंबईला जाऊन आली का काय रातच्याला? अहो त्याला डिटर्जंटच, तुमच्यामुळे मी पण विसरले होते. त्याला डिटर्जंटच म्हणतात. तुम्ही घेऊन या शामराव दुकानात, जा ना उधार घेऊन या एक माझ्या नावावर. मला लागते. उधार? हा. मला वाटलं पैसे देते का काय. अहो माझी उधारी तिथं महिन्याती. चालतंय मग. हा लवकर या. पण किती आणायचे पाकिट? एकच पॅकेट आणायचं मोठं 1 किलोचं. साबण बिबन काहीच नाही, साबण कशाला लागते, पावडर असल्यावर जावा. बर चालतंय. पटकन या. हा. राम राम शामराव. ए राम राम, काय भानगड आज लय सकाळ सकाळ रे? आलोय सकाळ सकाळ. काय आले पेपरात? तुझा फोटो आलाय ना. माझा कस काय फोटो येईल? दाखव. खरंच ना. हे काय म्हणे, काही चाष्ट नाही का कर. तो रे मोठं काम केलं म्हणून पेपरात येऊन रे. पेपरात काय यायचंय रे? तेच राजकारणाच्या गोष्टी, चिखलफेक, आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे नापीक कर्जा पैसे शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या. दुसरी बातमी काय खाली, सासर वासाला कंटाळून मातीचे 2 चिमुकल्यासह विहिरीत उडी. अयो कुठे? हे काय करतो? जाऊ दे, बरं तू बोल. आज सकाळ सकाळ म्हणजे काय भानगड, काय कामाला नाही गेला आज? नाही गेलो. राहिला एवढं पाठच कामाला पाठवतोय. आताशी का 8 वाजल्यात. टाइम कामाचा किती असतं तुला माहितीये ना? 10च्या पुढे आपण काटा ढोलून दे श्याम्या. नाही, तू कामाच्या बाबतीत मला माहितीये ना, एकदम काट्यावर चालतो. आणि काय बोलत राव, सकाळ 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 यावं नाही का तुझं तोंड बघायला? तुझं तोंड बघितलं म्हणजे चांगला दिवस जातो असं म्हणायचं होतं मला. बर बोल, काय म्हणतो? काय नाही ते, हा ते मला सुगंधाला निर्मा लागत होत. दी बरं एक पुडा. म्हणजे माझ्या आधी सुगंधाचं तोंड पाहून आला तू आणि मला म्हणतो तो तोंड पाहायला आलं होय रे? लयच भामटा आहे तू. मला माहित असतं श्याम्या सकाळ सकाळ दुकानात असतं म्हणून आधी दर्शन घेऊन येत जावा. दर दे 73 रुपये. काय पैसे? निर्मा कोणाला लागतोय? सुगंधाला होय? मग पैसे नाही दिले तिने? टिपून ठेव. ती म्हणली श्याम्याला माझं नाव सांग. बरोबर टिफिन. तिचं नाव म्हणजे आमदारासारखं का? नाही का? सांगितलं म्हणजे झालंच पाहिजे. बर बर बर. तिच्या नावावर एक चक्की देतो का? भाऊ ती म्हणून तू खाशीन तू टाकशीन, ती हिशोबाला लय पक्की. फुकटांग काम करावं लागते. सुगंधा 73. किती लिहिले? अरे 73 लिहिले ना भाऊ. किंमत आहे त्याच्यावर, त्यापेक्षा जास्त लिहिता येते का मला? चल जाऊ का मग? वाट चाललंय. बघत असेल मग. वाटतं बघतच असं नाही का? चाललंय म्हणजे काय, तू कधी चहा पाहिजे का? खडसवानी तोंडाच्या. कपडे बिपडे धुवून नको देऊ आता, निर्मा घेऊन चालला तर बरं का? कपडे नाही धुवत. कपडे धुवून घ्यायला बसली ती गोड बोलून. नाही नाही. बरं जाऊ का? हा ये चल. सुगंधा, अय सुगंधा. बरं झालं बाई, आणलं वाटतं पुढं. आणला का हो? हा धर यो पुढा. सकाळ सकाळ भावानी नाही करीत काम सांगत काय बी. बाई हा कोणता पुढा घेऊन आले? हा नव्हता लागत मला. त्या बाबाला काम सांगणं बी चुकीचं आहे. मी जाऊ घेऊन जाते परत. ओ शामराव, मला द्या ना एवढा निर्मा बदलून. बदलून? हा. सुगंधा तुला माहिती आहे ना, बदलून देत नाही म्हणून मी. अहो शामराव, तुम्हाला माहिती का माझ्या मैत्रिणीने ना एक ते मशीनचा निर्मा आणलाय टॉप लोडचा. तो लय भारी कपडे निघताव. ही मशीन मध्ये नाही टाकता येत म्हणून मी ते जालू भाऊजींना सांगितलं होतं की चांगला घेऊन या. ते हे घेऊन आले. तो फक्त म्हणला मला निर्मा द्या, तू नेहमी हाच वापरते म्हणून तुला हाच दिलाय मी. अहो पण मी आता घरी मशीन घेतलं ना, मशीनला हा निर्मा नाही चालत. मग एक काम कर, आता एवढ्या वेळेस वापर घेऊन पुढच्या वेळेस तो ने. तुला माहिती आहे आपलं तत्व आहे दुकानचं, एकदा विकलेला माल परत घेत नाही मी. अहो ऐका ना शामराव, द्या ना तेवढा बदलून. तू किती बी हसून म्हणली ना तरी बी शामराव आहे ना, दुकानाचे तत्व अजिबात बदलत नाही. तो एकदा माल दिला की परत घेतच नाही. त्यामुळे किती शामराव, 3-3 हजाराचा किराणा नाही महिन्याला. ही 100 रुपयाच्या पुढे तुम्हाला रिटर्न करता येत नाही का? रिटर्नची पॉलिसीच नाही ना माझी. तू 3 काय 10,000चा जो बी माझ्याकडे माल घेतो ना, त्याला सुद्धा मी एकदा विकलेला माल परत घेत नाही. हा शामराव आणि याची तत्व आहेत माझी, हे लक्षात ठेव. आता तुम्ही कसा रिटर्न घेत नाही ना तेच बघते मी. तुम्हाला हा निर्मा परत घ्यावाच लागणार आहे. मी घेतच नसतो. कोणीही आण आणि कोणालाही सांग तरीही बदलून देणार नाही म्हणजे नाही. असं वाटतंय ना शामराव, काय करून काही नाही. परत तुमच्या दुकानातच येत नसते मी. काय बातम्या यायला लागल्या बघ आता. बातमी, बायकोला रील काढण्यास मनाई केल्यामुळे नवऱ्याला बायकोकडून बेदम मारहाण आणि तोच रील काढून दुसऱ्या रील स्टारने व्ह्यूज वाढवले. अरे 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 बघा आता लोक कोणाच्या कोण फायदा घेतोय. अवघड आहे पुढे आता हे बायकाला बोलावं की नाही आज झालंय. दुसऱ्याने रील काढून टाकला. व्हिडिओ काढ असं. कम बदलून नाही दिला तिने निर्मा. काय निर्मा होय? मग
आता निर्मा कसा बदलून द्यायचा जालू? तुला माहिती आहे ना आपल्या दुकानाची पहिल्यापासून एक पॉलिसी की बाबा एकदा विकलेला माल परत दिला जाणार नाही. घर तिच्यासाठी काय रे पॉलिसी बिलीची तुला जाऊन नाही दिलं त्याच्यामुळे तर बदलून नाही दिला तिला. तसं नाही आहे जालू, मग कोणीही असू दे आपल्या दुकानात एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही हे आपला नियमच आहे. त्यामुळे ती सुगंध असू नाही तर मग बायको सुरेखा असू तरी सुद्धा नाही म्हणजे नाही. चल बदलून दे एवढा दुसऱ्या कंपनीत. नाही हो येडा काय तू? अर्धी ना राव तू असं कम करतो राव. मी तुला काही इंग्लिशमध्ये सांगितलेलं नाहीये, मराठीतच बोललो मी तुला की एकदा विकलेला माल परत घेत नाही म्हणजे नाही. का नाही घेत? नाही का नाही घेत तू? माझी गरज नाही कोणता पाहिजे तो. कोणता पाहिजे म्हणजे? दुकानदाराने काय तीनदा तेच कामं करायचे का? एक तर न्यायचं उधार, परत ते उधार ती टिपायची, त्याची किंमत वेगळी, ती खोडायची. खोडलं काय तर परत पुढच्या वेळेस काय म्हणायचं येईनी काय खोडलं तुम्ही जास्त पैसे लावले काय? त्याच्यापेक्षा डोक्याला ताण नाही, जो न्यालाय त्याची किंमत तिथे लिहिली उधारीमध्ये तोच दिला जाणार, परत बदलून दिला जाणार नाही. तुला बदलून द्यावा लागेल निर्मा, द्यावाच लागेल बदलून. नाही देणार काय करशील? काय करशील म्हणजे बदलून दे श्यामे तुला सांगतो माझ्या डोक्यात शिरू नका तुला. तुला माहिती आहे ना मग काय होईल काल म्हणजे बदलून दे. येडा झाला काय तू? याडा कशाचा हे बदलून द्यायला नाही पाहिजे का? निर्मा फोडाय का आम्ही तू वापरीलाय का तिने? अरे मग भांडण करतो का निर्मा बाई? निर्मा कोणाचा भांडण कोणाचे उगा चाललंय राडा? कोणाचा म्हणजे डेपुटी मला सांगितलंय मा इज्जतीचा प्रश्न आहे तू. तो जसा इज्जतीचा प्रश्न आहे ना तसा माझ्या दुकानच्या तत्वाचा प्रश्न आहे. मी नाही देणार बदलून, मी नाही देणार. जा तू. डेपुटी तुमच्या भाषेत समजून सांगा नाही ते याला ना मी डोक्यावर उभा करीन. तुमच्या दोघांचा प्रश्न आहे आणि मला माहित नाही तुमचं काय ठरलंय. मी काय झालं सांगू? भांडण करू नका. पळा गावात पळे बरं रे. ते नेऊन दे निर्मा कोणाचा आहे ते. अरे ना जा ते नेऊन दे निर्मा कोणाचा आहे ते. नाही देत म्हणल्यावर कशाला हे करत बसतो? झाप्यावानी तोंड करून बसलंय. ज्याला तुला लय उगते भांडणं घ्यायची सवय लागली बा. काय दिला असं निर्मा बदलून तर तुला काय वाढीत बसला कोणाला देऊन टाक. काय होतं एखाद्या बाराला नाही आवडत एखादा निर्मा. हो पण डेपुटी आहे ना सवय लागायची लोकाला, घरी जायचं आणि परत बदलून न्यायचा. मग तीच सगळ्यांना म्हणलं का दुकानदारांनी तेवढंच करायचं का? अहो काही लोक तर फार तुम्हाला सांगतो घरी नेतात बिस्किट पुडा नेतात, ब्रेड नेतात, अर्धा खातात आणि अर्धा चांगला नाही म्हणून परत देऊ. अहो दुकानदाराला काय परत देणार कोणी सांगा बरं मला? पाठी लाव एक दिलेला माल परत द्यायला नाही. काय होतं लोकांना बी संभ्रम निर्माण होतो. तुम्ही भांडण करत होय भाऊ जे आहे ते तू करत पाठी लाव ना. आणला गाव बदलून? नाही दिला त्यांनी बदलून. का बरं बदलून नाही दिला? अरे ते आणला मी एकदा माल विकला ना घेत नाही माग. काय सांग ते सुगंधा माय पायातल्या आगे ना मस्तकात गेली अशी फाडक्याच लावली आम्ही हात भर उचलून खाली पाडला. अयो तुम्हाला कोणी मारायला सांगितलं होतं जालू भाऊजी? कोणी म्हणजे? अरे बदलून आणायचं होतं वरून म्हणते कोणी म्हणजे? अहो मग तुम्हाला प्रेमामध्ये बोलता येत नाही का? असं नुसतं कुत्र्यावर धावत राहता माणसावर. कशाला मारलं बरं? सारखं तुम्ही त्यांच्या सोबतच फिरत राहता कुठं पण. अरे मी प्रेमानेच बोलत होतो आधी त्याला, त्याने ऐकलं नाही. मग तुला माहितीये ना आपलं डोकं कसं आहे. ते शामराव बी आडबंग आहे आणि हे एक आडबंग. काम सांगून पस्तावा. आता परत उद्या म्हणायला तयार तुम्ही माझ्यामुळे तुम्ही दोघांनी भांडणं केले. का म्हणू? मी नाही म्हणणार भाऊ. आपण कशाला म्हणू? तुझ्यामुळं मी कधीच म्हणणार नाही. तुम्हाला सांगू का जालू भाऊजी मी तुम्हाला काम सांगूनच पस्तावा केलेला आहे. हा पस्तावा झालाय तो कुठं मला दाक्षा सकाळ भावानी केली तेव्हा लागली मला बोलायला वाट. खायला भेटल्यावर कसे माझ्या इथं येता? जावा आता. हा बस एकटीच मग. हा अय आता कशाला मारताय? भांडण मग माणसं दिसत नाही डोकरा आणि तोंडाच्या. तोडून द्याला काय झालं काय? आता आला का तू थोबाड घालायला? निघितून. मला वाटलं तुमच्या दोघांना ते चाल आहे म्हणून आलं होतं. अरे तुला तर वावत आमचे कधी भांडणं होतं. जातो तू आता इथून. विचारत नाही बायाला काय नको. दलिंदर निघतो आता धुवावं लागेल यानेच कपडे. आणलं का रे पाणी? कुठेच बाकीचे सगळे मोटरीचे पाणी देते बाराचे पाणी सगळे ठेवीत जा ना. राव दोन्ही पण काय करतो झाल्या येडकम करतो. आपल्या ग्रामपंचायतला भोंगा आणला का काय डेपुटी? खायला नाद नाही करायचा हो. आता आवाज तेजनगर पर्यंत जायला बसलाय. तुम्ही मस्त पैकी द्यायचो हॅलो मी डेपुटी बोलतोय. आज आपल्या नळाला पाणी सुटत आहे झाल्या भरा. तुला बघा येडा झाल्या म्हणतात का? अरे त्यो वॉशिंग मशीनचा पार्ट आहे आतला. भोंगा काय याचा? का मग काढाय मग? काढला खराब झालतात दुसरा आज नाही वॉशिंग मशीन. निकाल नेऊ का मग हे भांगारात? आणि आम्हाला इकायला काय आमच्या हात हे झाले काय? तू इके तू भांगारात आणि आम्हाला पैसे नाही 2 रुपये. काय आला काल नाही श्याम्याची कशी जिरवली बघितली तुम्ही मागा या फाटक्यात पॅन्ट ओली झाली असेल त्याची. चांगली जिरिली. ते काय साधी जिरिली काय? सगळ्या पेपर मध्ये याच्यात फोटो आला तो श्यामरावची जिरिली म्हणून. कुणा माझा? मग लाज वाटायला पाहिजे नालाय का?
रोज एकत्र राहणारे लहानपणापासून एकत्र राहतात अन त्याच्या तोंडात टाकली तो आणि मला सांग तो निर्मा होता घरचा देव. अहो घरचा निर्माण कसा बोलत होता बघितलं ना तुम्ही. त्याला काय बोलायची पद्धत बिद्धत आहे का नाही. मी मोठा माणूस आहे दारशी गावातला, त्याला कळत का नाही जे आले हुशार माणूस आहे म्हणून. अरे जरा लाज धर. निर्मा कोणाचा बोलवतो कोणा करता काय म्हणतो ते. एकदा वस्तू घेतली का बदलून देत नाही. ज्याची वस्तू त्याला नेऊन द्यायची बदलून आणा म्हणायचं. अहो गावातल्या माणसाला बदलून द्यायला पाहिजे का नाही त्याने डेपुटी. झाल्या काही काही नियम असते ज्याच्या त्याच्या तऱ्हेने वागत असतं. आणि मला सांग त्याच्यात कान फाडत मारायचं काय होतं. काय होतं मग? लोकांपाई कशाला कान फाडत मारली तो. माझा बी नियम आहे या खांद्या जर डोक्याच्या वर गेला ना फाटक्याच ताकीत असतो मी. हा तू डोक्याच्या वरच राहणार आहे. त्या डोक्याच्या खाली नको येऊ कधी मेहंदीमध्ये. विचार करीत जा जरा शिक. तर एखादी कोणची गोष्ट करताना विचार करीत जायचा. याडपाड वाहनाच्या काय तुम्हाला 10-5 रुपये दिले काय त्याची बाजू वाढायला लावली. कधी मध्ये ज्वाल्याची बी ओढी जा गावात. बरं जाल्याची वडी तो जाल्या आहे ना तसा वडा आहे सारखा. काय आला सांग काय काल आलो म्हणजे तेच सांगायला आलो तुम्हाला. काय सांगतो लय भुशारक्या मारून सांगतो का श्यामेच तोंडात हल्ली म्हणून. मला एक सांग आता तू ज्याच्याकरता कान फडात खाली ना त्या सुगंधाबाईला जाऊन म्हण बरं मा एखादं काम कर म्हणून. टपक्यात देईन ती. शब्द पडला ना ज्याल्याचा झेलून देईन. बघ ना जाऊन बघ ना. कोण बघ ना काय काय मागू तिला सांगा. अरे दादा एकदा मागून बघ. करच पड होती का तुही गरज पैसे मागून बघतो बघा देते का सुगंधा. सुगंधा जिहाल्याचा शब्द पडून देईन. पडून देणार नाही डेपुटी. पैसे आणून दाखवतो मी 500 रुपयाची टाकून. जा ह्या जाल्या बरोबर नको राहतो गावामध्ये बरं का. नाही तू आहे ना ह्या जाल्या बरोबर राहून तू बी याडा होशील. लय सावेत राहतो राव डेपुटी हा. हा लय सावेत राहतो या. जाऊ दे मरू दे. चल घे पिशी चल. सुगंधा अय सुगंधा. काय हो झालं भाऊजी. अरे लय मोठा आवाज करून बस होती तू टीव्हीचा. दर्शक माणसं बिनसं बघा बाहेर आलेली. अहो घरात मी एकटीच राहते मग काय करू आता. बरं जाऊ दे. खात्यावर किती शिल्लक येतोय. का बरं काय झालं. दिना 400-500 रुपये उसने दिन मला. किराणा नव्हता घरात. बायकोले वाट करती तिच्या एकदा माड्यावर आणून टाकतो किराणा. हो मग तुम्ही एक काम करा शामरावच्या दुकानात जा. त्यांच्याकडे खाताय ना तुमचं. आहे का आली का त्या श्याम्या पैसे. मी ते बोलतोय का तुला निर्म्या पायी भांडणं नाही झाली का आमची. अरे हा काय तुम्ही पण रिकामे भांडत बसले. पण तुम्हाला सांगू का त्यांनी मला ह्या महिन्यात 5,000 रुपये दिले होते. अहो लाईट बिल आणि ते भरलं आणि शामरावचे काही पैसे दिले. पैसे गेले संपून आता. दिनराव 400-500 तरी ऍडजस्ट कर काहीतरी. अहो जालू भाऊजी मी तुम्हाला कधी नाही म्हणते का. कशालाच नाही म्हणत नाही. कधी पण तुम्ही आले ते पैसे मागितले काही मागितले लगेच देत असते. त्या डेपुटीकडे गेलो तर डेपुटीनी म्हणले माझ्याकडे नाहीत. काय करू बा. एक तर महिना अखेर पण येऊ आता खरंच पैसे नाही. बरं बघतो काहीतरी मी. जाऊ दे. मी काय म्हणतो आता काढलाय सगळं भंगार तर सगळं जेवढं भंगार खराब वस्तू आहे सगळं देऊन टाक. त्या लक्षाला बोललेला आहे भंगारवाला. त्याला सगळं हे करून टाक. काय रे काय आला परत आता. काय नाही डेपुटी तुम्ही म्हणले ते खरंय राहू. लोकांसाठी किती करा नाही दिले हा ना पैसे. मला तर येण्यात काढत होता. आत्ता आणतो सुगंध होऊन पैसे आत्ता घेतो. अरे दादा कोण कोणाची गरज करीत नसतं. आपलेच मित्र वगैरे काम येत असतील. जरा थोडं आहे ना ही वाचा आहे ना जरा बोलताना जरा नीट बोलत जा. तोंडाने माणूस वाईट बी होतो आणि गोड बी होतो. आणि तोंडात 2 साखर ठेवले काय होतं हा. आणि जरा थोडं हे ना जरा डोकं जरा शांत ठेवीत जा. लोका करताना काय हे करप करून घेऊ. कळालं ना आता. बघा ना किती जा. त्याच्यासाठी. जा 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 जा. वहिनी ओ रुपा वहिनी. काय रे ती गेली का आम्हाला. झाले घर किराणा लावत होता ना तुला. हा लागत आता बरं झालं बा आणून दिला. हा चल जाऊ जा. हा आईला किराणा काय काय दिलंय. आयला गावात आहे ना डेपुटी सारखा माणूस नाही राव. आला डेपुटीला नुसता शब्द टाकला तर घरपोच किराणा झाला. नाही डेपुटीची गाठ घेऊन यायलाच पाहिजे. ए मेरी जोहरा जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हंसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान कर. व्हायला डेपुटी कलर केली का गाडी आता. कलर करून घेतली भाऊ. आजोबाची शान आहे आमच्या. नाद नाही करायचा. दारात जरी उभी राहिली ना आता आजोबा माग उभा असल्यासारखं आहे. तुम्ही जपिली भो लोक नाही ते ना जुने झाले का आजोबा गेले का लगेच भांगराची. अरे झाल्या काही गोष्टीचे काही वस्तूचे आपले ऋणानुबंध असतात. ते जपायचे असतात आणि तसे जपून ठेवायचे असतात. ते बी चांगले. काय दुसरं आहे का नाही. माझ्या आजोबाची होती सायकल माझ्या बापाने विकून टाकली. आता तुझ्या बापाला नाही किंमत कळाली त्याची. बोल काय म्हणतो. काय नाही हो डेपुटी तुम्ही किराणा दिला बरं झालं. तुमचे उपकार कसे फेडू. जाऊ द्या मरू द्या मी कामाला येऊन तुमचे पैसे फेडेन. कोणचा किराणा दिला का किराणा दिला मी. का म्हणजे डिग्या पैसे पाठवून नाही दिला का तुम्ही किराणा. येडा झाला काय. मी कशाला किराणा देऊ तुला.
अहो 1 किलो तेल आणि तेल सगळे पिशे भर नाही नाही मी नाही किराणा दिला. मग कोण दिलाय? डिगेने किराणा दिला. मग डिगेने कुठून आणून दिला? डिग्या ए डिगो याला किराणा कोण दिला? तो म्हणतो किराणा मी कधी किराणा दिला तुझ्याकडे? नाही तुम्ही नाही दिला, मग कोण दिला? याला किराणा कोण दिला? आता श्यामरावनी. हा आणि तू काय म्हणला रे मी दिले किराणा म्हणून? अहो ये मवाशीत आला होता ना आपल्या ते हा ये म्हणे तर मी सुधांताकडे पैसे मागायला दिलो, तिनं किराण्यासाठी मला पैसे नाही दिले. मग मी श्यामरावकडे दिलो, त्यांना म्हणलं तो ते आलेलं किराणा तर म्हणून देत नाही. ते म्हणे तो तरी आला माहित. मग मी म्हणलं अहो ते सुधांता वहिनीकडे पण पैसे मागायला दिला होता. मग ते काय म्हणे धर किराणा धर आणि ना आलेला मानाव न सांग, तर मी किराणा दिला म्हणून. अच्छा भांडण वाद झालाय म्हणून मानाव सांग. हा त्यांचे वाद झालते ना. आलं लक्षात आता कोण काम आलं? मला सांगतो जिच्या करता निर्म्या करता भांडणं केले चाम्या संघ, आता शेवटी कोण काम आलं? मित्रालाच कळवळा आला का नाही? त्याच्या करताय ना दादा जरा थोडा जपून बोलून शब्द वापरीत जा दर्शिक, आणि कोणाकरता नको भांडणं घेत जाऊ. डेपुटी हा तुला काय वाटलं मी किराणा दिलाय का? शेवटी तो मित्रच काम आला का नाही? यांना नाव नव्हतं सांगितलं त्याच. मग श्यामराव म्हणे मा नाव न सांगू. मग मी हे तू किराणा नाही घ्यायचा, भांडणं झाले येत म्हणून त्याने म्हणला असेल. हा जाऊ द्या जाय कळालं ना तुला आता? जाऊ बरे द्या. हे पटकन ठेवून दे. जरा गावातून एक चक्कर मारून आलो. अरे काय झालं? आज कमून रडतो आता? काय का अरे झालं काय? बाय मी तुला आणलं, मला वाईट वाटतंय. आता वाईट मला बी वाटलं. माफ कर मला समजलं नाही श्याम्या. रडू नको, जाऊ दे, झालं गेलं विसरून जा. मी तर त्या दिवशीच विसरलो. तुला काय वाटतं? तो माझ्या तोंडात मारली, मग मी मारू शकत नव्हतो का तुझ्या तोंडामध्ये? 4 चौघात डेपुटी होते, गाववाले होते, हां, पण मी शांतता घेतली. तुला तेच कळत नाही. तुझ्या मनात काही नसतं रे, भडभडून लगेच करून निघून गेला. अरे पण आपण काय करतोय, समोरचा माणूस कोण आहे याचा तर विचार करायचा एकदा. मला समजलं नाही रे. आता समजलं ना तुला? लक्षात ठेव इथून पुढे. हे बघ काय आहे ना, माझे दुकान आहे. मी जर असं प्रत्येकालाच बदलून देत राहिलो तर मी दुकान का चालायचे, आणि लोकांना सवय लागते रे. म्हणून मी माझ्या दुकानचं तत्व ठेवलेलं आहे, एकदा विकलेला माल परत घेत नाही. हे झालं माझं तत्व. आता तुझ्या बाबतीत जे केलं मी, तर माझा मित्र आहे तू, तुला ज्यावेळेस गरज आहे तेव्हा मी तुझी मदत केलीच पाहिजे ना. हे बघ, व्यवहार व्यवहाराच्या जागी, मैत्री मैत्रीच्या जागी, आणि दुकानाचे तत्व दुकानाच्या जागी. इथून पुढे एवढंच लक्षात ठेव आयुष्यात, आपल्या मैत्रीमध्ये दुसऱ्या पायी आपले संबंध कधीच खराब करायचे नसतात. कारण दुसरी जी व्यक्ती असते ना, तिचं काम झालं का संपला विषय, तिला काही घेणं देणं नसतं. पण त्यामुळं आपले जे संबंध आहेत, मैत्रीचे असू दे, नातेवाईक असू दे, कुठलेही संबंध असू दे, खराब होते कायमचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला माहिती आहे का, बोलणं मारणं ह्या गोष्टी माणूस आयुष्यभर विसरत नाही. त्याच्यामुळे हात उचलताना, तोंडातून शब्द बाहेर टाकताना 1000 वेळा विचार करायचा की आपण जे करतोय ते योग्य आहे का चुकीचं आहे, याच्यामुळे काही परिणाम होईल का दुसऱ्यावरती. आता मी होतो म्हणून जाऊ दे म्हटलं. लहानपणी कितक्या वेळेस एकमेकाला मारलंय, हाणलंय, द्यायचा विषय सोडून. वाटला मनाला वाईट, पण म्हणलं जाऊ दे, आपलाच मित्र आहे, येईन एक दिवस परत. आला, जा, विचार नको करू कुठल्या गोष्टीचा. आता राग गेला ना तुझा? अरे राग नव्हताच माझ्या मनात. मला माहित तू माफ करशील. कामाला जा आणि लक्षात घे सांगितलेली गोष्ट काय. हा जा.